शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। यासाठी सुमारे 141 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली। याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती। ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही उचलून धरली। या मागणीसाठी आंदोलन होऊन भविष्यात काही होण्यापूर्वी उपकेंद्राची घोषणा करण्याची आग्रही मागणी आमदार बाबर यांनी केली। त्यावर मंत्री पाटील यांनी घोषणा केली। राज्य सरकारचा हा निर्णय दुष्काळी भागासाठी ऐतिहासिक निर्णय ठरलाय। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित केला। शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून प्रलंबित आहे। 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती। शिवाजी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवलाय। खानापूर येथील जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। याबाबत जनभावना तीव्र आहे। भविष्यात आंदोलन होऊन निर्णय होण्यापेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी विधिमंडळात केली। त्यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे ही मागणी शासनाकडे आली। याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने पाठवलाय। जागेची उपलब्धता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिलाय। यासाठी जवळपास 141 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे। ही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात येईल। त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल। तसेच केवळ उपकेंद्रच करून चालणार नाही, काही पदविका आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी व्हावेत। यासाठी विद्यापीठ पुढे कार्यवाही करेल अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली आहे। सांगलीसह जिल्ह्यातील प्रत्येक गावात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आहे। गल्लोगल्लीत रंगांची उधळण, डॉल्बी आणि वाद्यांच्या गजरात रंग खेळणारी तरुणाई आणि विविध कार्यक्रमांनी शहरात एक वेगळाच रंग भरला होता। तरुणाई आणि आबालवृद्धांनी सणाचा आनंद घेत एकमेकांना रंगांनी माखलं आणि उत्सवाची खरी मजा अनुभवली आहे। रंगपंचमी म्हणजेच होळीच्या 5व्या दिवशी साजरा होणारा सण। या दिवशी हिंदू धर्मानुसार कृष्ण भक्त परंपरेचा संदर्भ असलेला हा सण उत्साहाने साजरा केला जातो। भगवान कृष्णाने बालपणी गोकुळात आपल्या मित्रांसोबत रंगांचा खेळ मांडून हा सण सुरू केला असा उल्लेख आहे। सांगली शहरातही या परंपरेचा वारसा राखत रंगपंचमीचा जल्लोष मोठ्या उत्साहात पार पडलाय। यंदा शहरात ठिकठिकाणी रंगपंचमीसाठी विशेष तयारी करण्यात आली होती। प्रमुख चौकांमध्ये पाण्याचे फवारे आणि रंगांचे टँक ठेवण्यात आले होते। ठिकठिकाणी डीजे आणि ढोल ताशांच्या आवाजाने वातावरण रंगतदार झालं। सकाळपासूनच गल्ल्यांमध्ये लहान मुलांनी आणि तरुणांनी गुलाल आणि पाण्याने एकमेकांना भिजवत रंगपंचमीला सुरुवात केली। अनेकांनी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक गुलाल, रंग आणि पाण्याचा मर्यादित वापर करत अनेक नागरिकांनी पारंपरिक रंग खेळतानाच पर्यावरणपूरक मार्ग अवलंबलेत। यामध्ये स्थानिक युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला। रंगपंचमीच्या उत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्ताही पोलीस प्रशासनाने शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता। चौकात नाकाबंदी आणि पोलीस उभा असल्याचं चित्र होतं। रंगांच्या उधळणी, दुचाकीवरून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर यावेळी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। कवठेमंकाळ तालुक्यातील दुधेबावी परिसरात पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करून शिकारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वन विभागाने एका तरुणास त्याच्या पाळीव शिकारी कुत्र्यासह दुचाकी ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे। उमाजी जगन्नाथ मलमे असं गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। दुधेभावी येथील संशयित तरुणास शिकारीचा छंद होता। तो पाळीव शिकारी कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करत होता। त्याने पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून ते व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले। याची माहिती वन विभागाला मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली वन विभागाच्या उपवन संरक्षक श्रीमती नीता कट्टे, विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयिताच्या घरातून त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। यावेळी पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने परिसरातील वन्य प्राण्यांची शिकार करून स्वतःच्या मोबाईलवरून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं कबूल केलं। संशयितांनी दुधेभावी गावाच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ससा, कोल्हा, घोरपड याची शिकार केल्याचं समोर आले। गुन्ह्यातील पाळीव शिकारी कुत्रा, दुचाकी याच्यासह संशयितास ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। मिरजेतील सुभाषनगर शेततळ्यात रंगपंचमी संपल्यानंतर पोहायला गेलेला मिरजेतील डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी क्षितिज कुमार कुंडले क्षीरसागर याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मिरजेतील टाकळी हद्दीत सुभाषनगर येथील
हुळ्ळे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन मजदी यांच्या फार्म हाऊस येथे रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या क्षितिज कुमार कुंडलिक क्षीरसागर याचा मृत्यू झालाय। भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात तो शिकत होता। रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे 5 ते 6 तरुण या ठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते। या ठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर दुपारी 3 वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते, मात्र पोहताना धाप लागल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बुडून मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सित हे घटनास्थळी पोहोचले। तसेच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले। आर्थिक देवघेवीच्या कारणावरून धुळे जिल्ह्यातील करंजगव्हाणी येथून अपहरण केलेल्या युवकाची सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुटका केली आहे। कवटेमंका तालुक्यातील अलकुड फाटा येथे एका बंद कारखाना परिसरात सापळा रचून शिताफीने ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी शरद बाळासो गलांडे आणि शंकर दत्तात्रय गिड्डे यांना अपहरण प्रकरणी अटक केली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 5,50,000 रुपये किमतीची 4 चाकी ताब्यात घेतली। अपहरण युवकाचे नाव निहाल सुभाष पवार असं आहे। याबाबत मीनाबाई सुभाष पवार यांनी वडनेर खाकुर्डी या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आर्थिक देवघेवीच्या कारणातून सोमवारी निहाल पवार या युवकास धुळे जिल्ह्यातील करंजगव्हाण येथून शिवारातून दोघांनी 4 चाकी वाहनात जबरदस्तीने बसवून अपहरण केलं होतं। दरम्यान सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास अपहरणकर्ते हे कवटेमंका येथील अलकुड फाटा परिसरात थांबले असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे अलकुड फाटा येथील बंद मका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावला। फॅक्टरीच्या आवारात एका काळ्या रंगाची 4 चाकी थांबलेली त्यांच्या निदर्शनास आली। पोलिसांनी संशयितांना पळून जाण्याची संधी न देता 4 चाकीला गराडा घालून आतील दोघांना खाली उतरण्यास सांगितलं। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन 4 चाकीची तपासणी केली असता आतमध्ये एक युवक घाबरलेल्या अवस्थेत बसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्याने स्वतःचं नाव निहाल पवार असं सांगितलं। पोलीस चौकशीत संशयित शरद गलांडे आणि शंकर गिड्डे यांनी आर्थिक देवघेवीतून बळजबरीने 4 चाकीत बसून त्याचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालं। दोघा संशयितांनी त्याच्या सुटकेसाठी घरातील लोकांकडे पैशांची मागणी केल्याचीही माहिती अपहरणकर्ते निहालकडून मिळाली। अपहरणकर्ता निहाल पवार याच्या नातेवाईकांशी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने संपर्क साधलाय। महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूचे दाखले आता नागरिकांना पोस्टाद्वारे घरपोच करण्यासाठी महापालिकेने उपक्रम राबवलाय। यामध्ये नागरिकांना नियमित आणि तात्काळ दाखले देण्याची सोय करण्यात आली। यासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। या उपक्रमाला महापालिकेने सुरुवात केली आहे। महापालिका क्षेत्रात जन्म व मृत्यू झालेल्या व्यक्तींचे दाखले हे महापालिकेच्या वतीने दिले जातात। केवळ शासकीय रुग्णालयातील दाखले त्याच ठिकाणी मिळतात। इतर सर्व रुग्णालयातील दाखले हे महापालिकेकडून दिले जातात। जन्म व मृत्यूचे दाखले आवश्यक असतात, त्यामुळे महापालिकेने 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत जन्म मृत्यूचे दाखले घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे। त्यासाठी पोस्ट खात्याची मदत घेण्यात आली आहे। पोस्टाच्या माध्यमातून हे दाखले दिले जाणार आहेत। ही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे। त्यासाठी नागरिकांना केवळ ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। नागरिकांना महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। अर्ज प्रक्रियेनंतर आवश्यक ते शुल्क भरावं लागणार आहे। साधा पोस्टाद्वारे 15 रुपये, रजिस्टर एडीसाठी 40 रुपये तर स्पीड पोस्टसाठी 50 रुपये भरावे लागणार आहेत। प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते भारतीय पोस्टद्वारे थेट नागरिकांच्या पत्त्यावर मिळणार आहे। त्यामुळे आता नागरिकांची होणारी गैरसोय ही बंद होणार आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील 538 लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे। ही योजना राबवण्यात जिल्हा देशात दुसरं स्थान तर राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020 ते 21 ते 2025 ते 26 या 6 वर्षासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे लागू केली आहे। या योजनेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढवणे, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे या क्षेत्राच्या प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात येते। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभार म्हणाले की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2020 ते 21 पासून 1267 प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना 36 कोटी 37 लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आले। त्यापैकी सन 2024 ते 25 या वर्षी एकूण 538 लाभार्थ्यांची प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून यामध्ये 12 कोटी 67 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे। या योजनेद्वारे सुमारे 3465 कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं।
महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे। या एजन्सीच्या वतीने महापालिका क्षेत्रातील वृक्षांची गणना करण्यात आली असून सुमारे 4 लाख वृक्षांची नोंद झाली आहे। यामध्ये 1300 वृक्ष हेरिटेज तर 210 वृक्ष हे विविध प्रजातींचे आढळलेत। याची नोंद महापालिकेच्या उद्यान विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी दिली आहे। शहरातील हिरवळ झपाट्याने कमी होत आहे। झाडांची तोड आणि काँक्रिटीकरण यामुळे तापमान वाढ, हवेतील प्रदूषण आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला असल्याचा अहवाल जागतिक पर्यावरणाचा प्रसिद्ध होत आहे। ही बाब विचारात घेऊन शहरातील हरित पट्ट्यांचे संगोपन आणि पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने वृक्ष गणनेची मोहीम हाती घेतली। त्यासाठी ऑर्नेट या खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे। या एजन्सीमार्फत शहरातील प्रमुख रस्ते, उद्याने, रहिवासी भाग आणि औद्योगिक क्षेत्रातील वृक्षांची मोजणी केली जाते। महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात मोबाईल ॲप आणि GPS तंत्रज्ञानाच्या मदतीने वृक्षांची नोंदणी घेतली जाते। त्यामध्ये वृक्षांचे वय, हेरिटेज ट्री, प्रजाती, उंची आणि आरोग्य, मालकी तसेच झाडावरून इलेक्ट्रिकल तार गेली आहे का याची माहिती संकलित करून घेण्यात येते। अपघात होऊ नये यासाठी कोणती काळजी घेता येईल या हेतू देखील वृक्ष गणनेचा आहे। आजपर्यंत कंपनीच्या वतीने 4 लाखांपर्यंत वृक्षांची नोंद घेण्यात आली। त्यामध्ये 1300 हेरिटेज वृक्ष आढळून आले तसेच 210 प्रजातींची नोंद घेण्यात आली आहे। एजन्सीकडून वृक्षांची गणना सुरू आहे। पैसे का मागितले या कारणावरून भावाने सख्ख्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झालाय। कोणत्या बोबलाद येथे ही घटना घडली। आमसिद्ध रामू यरनाळ असं खून झालेल्या भावाचं नाव आहे। मारहाणीची ही घटना सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली, मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी आमसिद्धचा भाऊ प्रवीण रामू यरनाळ याच्यावर उमदी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। याबाबत फिर्याद ललिता रामू यरनाळ यांनी उमदी पोलिसात दिले। आमसिद्ध यरनाळ यास दारूचे व्यसन होतं। तो व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता। यातून घरात वारंवार भांडणं होत असत। पैसे मागितल्यावरून सख्ख्या भावाचा खून सोमवारी रात्री याच कारणावरून लहान भाऊ प्रवीण याच्याशी भांडण झालं। प्रवीणने सततच्या भांडणाला वैतागून आमसिद्धच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली। त्यानंतर रात्री सगळे झोपले, मात्र सकाळी 6 वाजता आमसिद्ध उठला नाही। कुटुंबियांनी त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं। याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोहोचले। घटनेचा पंचनामा करण्यात आला। दुपारी शवविच्छेदन करण्यात आले। प्राथमिक अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय। त्यामुळे प्रवीण यरनाळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत।